आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। धाडसी कारवाई जामनेरमध्ये कॅफे संस्कृतीवर पोलीस निरीक्षक कासार यांचा हातोडा। जामनेरच्या घटनेने कासार साहेबांच्या पोलिसी टायगरला जाग आली आणि एका दिवसात कॅफे संस्कृतीचा पूर्ण विध्वंस झाला। शहर गुन्हेगारी छायेतून बाहेर पडण्याच्या दिशेने। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। मी आपल्या सोबत दादाराव वाघ। आपण पाहत आहोत जामनेर परिसरातील काही विशेष आणि ठळक घडामोडी। 11 ऑगस्ट रोजी जामनेर तालुक्यातील एका तरुणाच्या मृत्यूने केवळ शहरच नाही तर संपूर्ण राज्य हादरले। मृत्यूमागे चर्चेत असलेली कॅफेमधील मारहाणीची घटना ही जामनेरच्या गल्लीबोळात आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली। समाजाच्या मनात साचलेला रोष आणि न्यायाची मागणी लक्षात घेऊन जामनेर पोलीस निरीक्षक कासार यांनी कोणाच्याही दबावाला न जुमानता तात्काळ धडक कारवाईचा निर्णय घेतला। आज सकाळी पोलीस निरीक्षक कासार यांनी आपल्या पथकासह BOT परिसरातील रॉयल फूड, द ट्रेंड फूड्स, ब्रँड कॅफे, बेस्ट बाजारातील द ड्रीम आणि मार्केट कमिटी परिसरातील एक कॅफे अशा एकूण 5 ते 6 ठिकाणी कासार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने झडती घेतली व बंदिस्त कॅफेवर हातोडा चालविला। या कॅफेमध्ये असलेल्या बंदिस्त कॅबिनमधून तरुण मुलींच्या अनुचित वर्तनाच्या तक्रारी नेहमी वारंवार पोलीस स्टेशनला येत होत्या। नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत कासार साहेबांनी थेट मैदानात उतरून कारवाई केली। नगर परिषद कर्मचारी राऊत साहेब, सपकाळे साहेब आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व बंदिस्त कॅबिने मोडीत काढण्यात आली। जप्त मुद्देमाल नगर परिषदेत जमा करण्यात आला। या कृतीने शहरातील अवैध, अनैतिक आणि बेकायदेशीर पद्धतीने चालणाऱ्या कॅफे संस्कृतीला मोठा धक्का बसला आहे आणि त्यांचे गाठोडे बांधण्याची तयारी आज पोलीस निरीक्षक कासार साहेब यांनी केली आहे। यावर काही नागरिकांनी मत नोंदवले आहे। ही कारवाई आधी व्हायला हवी होती, मात्र काही राजकीय हस्तक्षेपापोटी उशीर झाला। पण आज कासार साहेबांनी कुणाच्याही दबावाला न जुमानता, राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता जी धाडसी पावले उचलली त्याने कॅफे मालकांचे धाबे दणाणले आहे आणि राजकीय छत्रछायेखाली चालणाऱ्या या व्यवसायांना सबक मिळाला आहे। पोलीस निरीक्षक कासार यांची ओळख फक्त पोलीस निरीक्षक म्हणून नाही तर निरपेक्ष, निर्भय आणि जनहितासाठी वचनबद्ध अधिकारी म्हणून आहे। त्यांनी यापूर्वीही शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती, अवैध धंदे आणि समाजबाह्य घटकांवर कारवाई करून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे। आजची ही मोहीम केवळ कॅफेवरील कारवाई नव्हे तर जामनेरमध्ये शिस्त, सुरक्षा, सामाजिक परिवर्तनाची नवी सुरुवात आहे। जामनेर शहरातून ठिकठिकाणून त्यांचे स्वागताची लाट दिसत आहे। या मोहिमेनंतर जामनेरमध्ये कासार साहेबांविषयी
आदराची भावना अधिक रूढ झाली आहे। नागरिकांनी सोशल मीडियावर प्रत्यक्ष ठिकाणी आणि चर्चामधून या पावलांचे स्वागत केले आहे। या कारवाईत हे स्पष्ट झाले आहे, कायद्यापुढे कोणीही मोठं नाही। नगरपालिका सर बोला सर। आपल्या जामनेर शहरात जवळजवळ 7-8 कॅफे, काही जे कॅफे आहे ते चांगले, आम्ही स्वतः आज भेट दिलेली आहे। आम्हाला तिथं फॅमिली आढळलेली आहे, CCTV कॅमेरे तिथं त्या ठिकाणी आढळून आलेले आम्हाला, पण त्या मालकांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे। तर आपल्याला काय पाहिजे या गोष्टी करता त्यानुसार आम्ही ते पण चेक केलं, तिथं आम्हाला व्यवस्थित व्यवस्था आढळली। तिथं परिवारासह लोक आढळले नाश्ता वगैरे करताना, परंतु काही अशी अनुचित कॅफे आहे। नगरपालिकेचे आपले अमर राऊत साहेब आणि अमित सर आणि नगरपालिकेचा स्टाफ घेऊन आम्ही ही कारवाई करण्यात आलेली आहे। जेवढं काही बेकायदेशीर काम होतं आणि जे बनवलेलं ते आज नगरपालिकेच्या लोकांनी आम्ही मिळून ते सर्व ते काढून घेतलेलं आहे त्याचं काम। सर, आज जी कारवाई करण्यात आली त्यात एकूण किती कॅफेंवर कारवाई करण्यात आली आणि त्यात काही संदिग्ध आढळलं का तुम्हाला? म्हणजे त्याची जी बसायची सेटिंग वगैरे होती ती जी आपण नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची मान्यता न दिलेली होती ती, आणि ती आम्हाला योग्य आढळली नाही। त्यामुळे नगरपालिकेच्या लोकांनी आम्ही ती सेटिंग अरेंजमेंट वगैरे काढून टाकण्यात आलेली आहे। किती कॅफेंवर कारवाई करण्यात आली? आता 1, 2, 3 जवळजवळ 5-6 कॅफेंवर कारवाई करण्यात आलेली आहे। परंतु एक कॅफे असा पण चांगला आढळला का तिथं फॅमिली होती बसलेली, तर त्याच्यात असं काही गैर आम्हाला आढळलं नाही, त्याच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही। पण ज्या ठिकाणी आम्हाला काही वाटतंय की हे योग्य नाही तिथे नगरपालिकाने आम्ही ती कारवाई संयुक्तरित्या कारवाई करण्यात आलेली आहे। राऊत साहेब, जे कॅफेंवर आज कारवाई करण्यात आली त्यात किती कॅफेंना ना हरकत मिळालेली नाही आहे आणि ना हरकत मिळालेली नाही, आणि किती दिवसापासून कॅफे चालू होते आणि अद्याप नगरपालिकेकडून का कारवाई केली गेली नाही? नगरपालिकेमार्फत त्यांचे ना हरकत परवाने आता चेक करणं सुरू आहे। तर असे अजूनही काही कॅफे असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। काय कारवाई होणार आहे नेमकी? कारवाई म्हणजे सीलच होऊन जाते, सील केल्या जाईल आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल का? काही दंडात्मक आणि त्यांचे कॅफे सील केले जातात। याचा सर्वे केला आहे का आपण? सर्वे केलेला आहे, आता त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र तपासणं सुरू आहे।